फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आज खूप दिवसांनी ब्लॉग येत आहे। थोडासा प्रॉब्लेम होता त्यामुळे मी काही डेली ब्लॉग शूट करू शकत नव्हते, पण आता इथून पुढे तुम्हाला डेली ब्लॉग्स पाहायला मिळणार आहेत माझे। सॉरी, मी ते पोळी टाकत आहे त्यामुळे तिकडे बाहेर पाहुणे आलेले आहेत। आई त्यांच्यासोबत गप्पा मारत आहे आणि राघव गेलेला आहे बाबांसोबत बाहेर खेळायला। हे आमचं लाकडाचं फर्निचर जे केलेलं आहे ना ते जरा आता जाम झालेलं आहे, मीच पडत होते तर ते त्याला तेल ऑइल करावं लागेल, मग ते व्यवस्थित होईल। तर पोळ्या वगैरे बनवून झालेल्या आहेत आणि राघव रोज पोळी भाजी खात नाही आणि त्याला असं सुक्क सुक्क लागतं, ओलं काही खात नाही। त्यासाठी आज काल मी त्याच्यासाठी पनीरचे गव्हाच्या पिठाचे मोमोज बनवले होते आणि आज त्याच्यासाठी मी पालकच्या पुऱ्या बनवणार आहे। आणि दाखवते, एक मिनिट, हे बघा इथे मी त्याच्यासाठी रेडीमेड इडलीच्या पिठाचे आपे बनवले होते। तो गेला बाहेर खेळायला, आल्यानंतर देईन त्याला आणि तोपर्यंत मग म्हटलं ते नाश्त्यासाठी बनवलं आणि जेवणासाठी पालकाची पुरी बनवते। चला, हे बघा आपलं पालकाचं पुऱ्यांचं पीठ मळून तयार आहे। आता मी इथं पुऱ्या करून घेते। चलो, त्याच्यामध्ये फक्त पालक थोडासा मी वाफवलाय, थोडंसं पाणी घेऊन, आणि त्याच्यामध्ये लसण, अर्धी मिरची, जिरे आणि लसण हे सगळं मिक्स केलेलं आहे आणि मिक्सरमधून काढून घेतलेली ती ग्रेव्ही आणि पिठामध्ये मिक्स केली, थोडंसं मीठ आणि तीळ टाकून। घट्ट आणि थोडासा रवा मिक्स केलेला आहे, त्याच्यामुळे पुऱ्या अशा खुसखुशीत होतात आणि थोडंसं मोहन घातलेलं आहे। चला तर मग पाहूया आपण पुऱ्या। लाटून घेतलेल्या आहेत मी पुऱ्या, चला आता तळून घेऊया। मस्त फुगली आहे पुरी। फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। श्रद्धा नागरे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि आज आहे 24 मे, आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे। 4 वर्ष पूर्ण झालेले आहेत आमच्या लग्नाला आणि आज काय स्पेशल वगैरे करू ते पहा तुम्ही व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आत्ताच आम्ही हॉस्पिटलला आलेलो आहोत, स्वयंपाक वगैरे आवरला होता आणि हॉस्पिटलला आलेलो आहोत। आज राघव पण छान मस्तपैकी आवरून आलेला आहे आणि चला मग आपण राघवच्या पप्पाला भेटूया। आहो, हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी। बोला एकदा, काय म्हणता, कसं वाटलं मग आपल्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाले, तर कसं वाटतं आणि असेच आपलं वर्ष अजून खूप वर्ष सोबत जावेत मस्त। आणि हा बघा राघव, पिलू, पिलू हाय करा, हाय करा सगळ्यांना। आज राघवने किती छान मेकअप केलेला आहे बघा माझ्या। पिलू, काय खायला तू, हाय कर मी सगळ्यांना, काय टाका, हाय सगळ्यांना। बाळा, ही चॉकी कशी आहे, एक नंबर आहे। चला, आज तू किती क्यूट दिसायला, किती क्यूट दिसायला बाळ तर माझा आज किती सुंदर गंध लावलाय। आणि आज मी स्पेशल जेवणामध्ये राघवच्या पप्पाच्या आवडीची भेंडीची भाजी करून आणलेली आहे, त्यांना खूप आवडते आणि रात्री काहीतरी स्पेशल बनवूया। आणि राघवचं इथं गाडी खेळणं सुरू आहे। चला या इकडे। आता केक आणण्यासाठी राघवला इथे प्लॉटवर सोडणार होता आई आणि पप्पाच जवळ, आणि आम्ही दोघं जाऊन येतो। त्याला घेऊन गेलो तर एक तर
त्याला घेऊन बसता येणार नाही आणि त्याला खेळताना त्याला कुणीच नाही पाहिजे. ते एकटा खेळू लागला ना की मग त्याला कुठेच नाही यायचं. चलो माया करा आईची माझी वाट पुसून गेली ग माई आईची माया. बाय बाय राघव. एनिव्हर्सरी काय चाललं? केक घेतलेला आहे. आता आम्ही जातो घरी आणि छान आवडतो, तयार होतो, मग भेटू आपण. फ्रेंड्स, आज आम्ही बनवत आहोत मिरचीची भाजी आणि बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत. मिरचीची भाजी खावीशी वाटत होती म्हणून मिरचीची भाजी बनवत आहोत. आईचं मागं काहीतरी काम सुरू आहे आणि राघव आणि पप्पा बाहेर गेलेत. चला आता आपण भाजी स्वयंपाक करू आणि मग भेटूया. इथं पालक घेतली आहे, इथं चुका आहे, इथे मिरची घेतलेली आहे, एक तिखटवाली आणि एक कमी तिखटवाली, एक बटाटा घेतलेला आहे, एक टोमॅटो. शेपूची भाजी नाही आहे तर थोडीशी शेपूची भाजी पण टाकतात, जेवढं आंबट ठेवायचं. ते चुका जास्त आंबट असतो पण मी एकच टोमॅटो टाकणार आहे. आणि छोटे छोटे 2 कांदे आणि एक वांग. मी छोटे छोटे 3 वांगे. आता याच्यामध्ये अजून थोडीशी शेंगदाणे टाकायचे वाटून आणि तुरीची डाळ. खाली मिरचीची भाजी तयार. आज मी हा ड्रेस घातलेला आहे, तुम्हाला फुल लुक दाखवते. छोटंसं बाळ हे बघा, हा आहे माझा आजचा ड्रेस. आईचं ताट बनवत आहे त्या आरतीचं. आई इकडे बघा, तुमची साडी पाहू मस्त छान. चला आपल्याला मम्मा खायची. चला बरं, ते पप्पानं काय आणलं तिथं बघायचं. पकडा छोटू मला. पप्पा तुम्ही असा फोन धरा. थांबा. अच्छा पकडा, कापून या इकडे. कपडे कसे दिसतेत माग. हॅपी अॅनिव्हर्सरी. छान छान. हो हो झालं. खा खा बाबा. वा वा. व्हिडिओ सुरू असा. उभा फोन धरा, उभा. थँक्यू आई. थँक्यू पप्पा. फोटो पण काढा. बाळ कॅन्डल येते.
आता पाय पडतात त्याला पडेल आयुष्यमान हा आता पप्पाकडे त्याला दे आई त्याला घ्यायचं विचार आई घेते उचलून तुला आई घेते बाळा उचलून तुला पप्पा जाऊ द्या काय होत नाही